41 खेड्यातल्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती लीड सुद्धा मिळवून दिला। मनापासून मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो। मागच्या 2 महिन्यापासून शहरातले नगरसेवक, मध्ये आजी नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, पंचायत समितीचे सदस्य असतील, मार्केट कमिटीचे सदस्य असतील, गावागावाचे 2-4 सरपंच डंगरे जर का सोडले तर प्रत्येक गावातला सरपंच, गावागावातले विविध कार्यकारी सोसायटीचे कार्यकर्ते असतील आणि या कार्यकर्त्यांबरोबर आपण सगळ्यांनी जरी मेहनत घेतली असली तर आपल्या मतदारसंघातल्या पत्रकार बंधूंनी सुद्धा ज्याचा विरोध घ्यायचा त्याचा विरोध घेऊन आपलं काम त्या ठिकाणी चोख करण्याचा प्रयत्न केला। यशाचं गमक केवळ फक्त आपल्या मतदारसंघाचा स्वाभिमान, यशाचं गमक केवळ फक्त आपल्या अस्तित्वाची लढाई। मी निवडलो असतो तरी कोणाचं चूल पेटली नसती, घर बंद पडलं असतं, असं झालं नसतं। पण मात्र 2014 पासून तर 19 पर्यंत आपल्या कपाळाला जो कलंक लागला होता तो कलंक परत आपल्याला मिळाला। म्हणून सगळ्यांनी आज सगळ्या स्तरावरच्या, मी कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी दोष देणार नाही। फक्त दोष जर का देईल तर या तालुक्याची रोटी न खाता आपल्या तालुक्याची, या मतदारसंघाची रोटी खायची आणि चाकरी मात्र त्या डंगऱ्यांची करायची, या नाराजांना आपल्याला सबक शिकवावा लागेल। कोणाचा दोष मी अजिबात करणार नाही, पण तुमचे जर का टुकार धंदे असतील तर मात्र काही मी सोडणार नाही। जे करायचं ते इमानदारीने करायचं, जे करायचं ते इमानदारीने आपण करावं आणि कुठेही तुमचं काय काशी घालायची ते काशी घालायची। पण आज या 2-4 जणांच्या व्यतिरिक्त अंमळनेर मतदारसंघातल्या, मग त्या पारोळा तालुक्यातल्या आणि अंमळनेर तालुक्यातल्या सगळ्या गावांनी एक गोष्ट मात्र सिद्ध केली की शेवटी ह्या तालुक्याची जनताच ठरवते। एखादा नेता जर का बोलला रामकृष्ण पाटील की मी परत यांना दिसू देणार नाही, आता यांनी दिसू दिलं नसतं तर हे 17-18 वर आले कसते, हेच दिसत नाही आता मला। माझ्या तालुक्यातली जनता कोणाला दिसू द्यायचं किंवा नाही दिसू द्यायचं ती ही मायबाप जनता जी असते ती ठरवत असते कोणीतरी आल्यानंतर। असं बोलल्या बोलल्या आशेका उमेदवारांची तळी पडली